गोष्ट काही दिवसांपूर्वीची आहे. सकाळी बागेत पाणी घालताना मला हे फुलपाखरू माझ्या हळदी कुंकवाच्या झाडाजवळ जमिनीवर पडलेलं दिसलं. नुकतंच बहुतेक आपल्या कोशातून बाहेर आलेलं असावं. हळदी कुंकवाचं झाड हे फुलपाखरांचं एक्सलंट होस्ट प्लांट आहे. होस्ट प्लांट म्हणजे जिथे फुलपाखरं नेहमी मध प्यायला येतात किंवा अंडी घालतात. ह्या फुलपाखराचे पंख अजून पूर्णपणे उमललेले नव्हते, अर्धवट मुडपलेले होते. मी जवळ जाऊन नीट पाहिलं. त्याला कुठेही दुखापत झालेली नव्हती, पण तरी ते उडत नव्हतं. फक्त अलगद एका फुलावरून दुसऱ्या फुलावर फिरत होतं आणि आपल्या पुढच्या मिशांनी प्रत्येक नवीन गोष्टींचा अंदाज घेत होतं. त्याला खाऊ मिळावा म्हणून मी त्याच्याजवळ काही फुलं ठेवली. एका छोट्या शंखात थोडंसं गोड पाणीही ठेवलं. त्या दिवशी रात्री मी त्याला घरातच सुरक्षित ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन पाहिलं तर त्याची थोडी अधिक हालचाल चालू झाली होती. थोडेसे पंखही उघडले होते, पण अजून ते उडत नव्हतं. म्हणून मी त्याला बागेतील मोकळ्या जागेत एका सुरक्षित ठिकाणी फुलांच्या जवळ नेऊन ठेवलं. नंतर मी माझ्या कामाला लागले. काही तासांनी मी पुन्हा बघायला गेले तर ते फुलपाखरू तिथे नव्हतं. त्या क्षणी माझ्या मनात विचार आला, आता कदाचित त्याचे पंख बळकट झाले असतील आणि ते सुंदरपणे आकाशात उडून गेलं असेल. ही कल्पनाच मनाला इतकी आनंद देऊन गेली. आपण जेव्हा बाग लावतो ना, ते आपण फक्त आपल्यासाठी भाज्या, फुलं आणि फळं मिळण्यासाठी नाही, तर अशा अनेक जीवांना, फुलपाखरांना, पक्ष्यांना, मधमाशांना, इतर लहान जीवांना अन्न आणि निवारा देण्यासाठीही असते. कदाचित काही क्षणांसाठी का होईना, माझी ती बाग त्या छोट्या फुलपाखरासाठी एक सुरक्षित घर ठरली आणि त्यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे. निसर्ग आपल्याला रोज काही ना काही शिकवत असतो. फक्त आपण त्याच्याकडे प्रेमाने आणि संयमाने पाहायची गरज असते. अशाच निसर्गाशी जोडणाऱ्या अनुभवांसाठी माझ्या चॅनेलला, माझ्या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.